हां हो हो आव नाही जरा मला पैशांची गरज होती म्हणून ना आहे ना शक्य चालेल थँक्यू सो मच हो मी येते मी लगेच 10 मिनिटात पोचते मी हां हां थँक्यू हॅलो अर्पिता हळदीची सगळी तयारी झाली आहे ना आजची? हो झाली वाव काही नाही आज आपली हळद उद्या आपलं लग्न अर्पिता उद्या 10:30 वाजता आपलं आयुष्य बदलणार आहे माझं आयुष्य बदलणार आहे तू अर्पिता विराज कामत होणार आहेस वाव ए अर्पिता तू 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 सुद्धा एक्साइटेड आहेस ना हो हो बरं मला सांग तू घरीच आहेस ना हो घरीच आहे गुड आता लग्न होईपर्यंत अजिबात घरातनं बाहेर पडायचं नाही उद्या लग्न झाल्यानंतर थेट आपल्या घरी ओके तुला काही लागलं तर मला सांग आय विल मॅनेज पण तू बाहेर पडायचं नाहीस हो चालेल मी ठेवते फोन हां ओके हा निघालोय हो शेअरिंग टॅक्सीने येतोय बरं ठीक बाय दादा थोडी जोरात घ्या ना बाबा व्यवस्थित कलेक्शन झाले तुम्ही अजिबात काळजी करू नका आता तुम्हाला विराज सरांसाठी अंगठी करता येईल हो आता शेवटच्या क्लायंटकडे चालले ते भाऊ काका आहेत ना त्यांच्याकडे फोनवर बोलणं झालंय ते बोलले घरी येऊन पैसे घेऊन जा म्हणून परत निघालोय खरा पण ट्रॅफिक किती आहे 6 वाजेपर्यंत कसं पोहोचणार आहे मी अर्पिता मॅडमने सांगितलेल्या पत्त्यावर मी तर अजून अर्ध्या रस्त्यातही पोहोचलो नाहीये केवढं ट्रॅफिक आहे बाबा आता तुम्ही निश्चिंत राहा तुमचा मान मी कधीच कमी होऊ देणार नाही ताई हा बाबा मी येते हा घरी हा ठेवते ताई हो देवी आईला मी नवस बोलले होते आणि माझा नवस पूर्ण झाला आणि आता 21 जणांना मला प्रसादही द्यायचा आहे तुम्हाला दिला तर चालेल ना हो चालेल ना देवाच्या प्रसादाला कोण नाही म्हणतात ताई आणि अहो माझ्यासाठी पण हे शुभ आहे उद्या लग्न आहे माझं देवीनेच प्रसाद दिला म्हणायचं थँक्यू गणपती बाप्पा बघ तू दिलेला संकेत कळलाय मला मी प्रयत्न करतोय त्यांच्यापर्यंत पोहोचायचा त्या कोणत्या संकटात आहेत हेही कळत नाहीये मला असं का होतं चक्कर आल्यासारखं त्यांनी सांगितलं फोनही करू नकोस काय
काय करू काही कळत नाही. त्या संकटात आहेत म्हणजे एक एक मिनिटं मोलाचं आहे. मी फोन करतो. काय होतं मला? फोन 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 ते डब्यांचे पैसे. हा देतो ना. चला. चला. हो तिकडे नाही मॅडम, इकडे चला. इकडे चला. डब्यांचे पैसे इकडे. अहो चला. सर दादा थांबवा इथे 2 मिनिटं. आलं आलं आलं. जवळच आहे काय. हा तेच तेच. हे काय समोर तर आहे ते. चला. हा गुरुजी, ते वास्तुशांतीचा मुहूर्त कधीचा मिळाला? कधी आहे? 4 दिवसांनी? हो काय सांगता? हा बरोबर. हो हो चालेल ना. हो 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 हो. आई वास्तुशांत. हो या घराची. उद्या हे घर आपलं होणार ना. पण तुला असं वाटत नाहीये का की तू घाई करतेयस? जरा सबुरीने घे ना. कसली घाई? वास्तुशांत करावी लागणार. हे बघ, या घरावर कोणाची काळी सावली वगैरे असेल तर ते निघून जाईल ना. आई तुला नाही वाटत आहे का की तू घराला घेऊन खूप जास्त एक्साइट होतीयस? तुला नाही कळणार ग. हक्काचं घर नसलेल्यांचं दुःख. तर जन्माला आल्यापासून आतापर्यंत मी भाड्याच्याच घरात राहत आले ग. मी लहानपणी ना माझ्या आईच्या डोळ्यातलं पाणी लपवताना खूप वेळा पाहिलं. दर 11 महिन्यांनी एका नवीन खोलीला आपलं घर म्हणायचं. दर 11 महिन्यांनी एक नवीन सुरुवात करायची. नजीक हेच पाहत आले, हेच करत आले मी माहेरी. मग माझं लग्न झालं तेव्हा वाटलं की चला आता मी माझ्या हक्काच्या घरात जाणार. कसलं काय, इथे सुद्धा हीच परिस्थिती. बरंच भाड्याच्याच घरात. पण तेव्हा मी तरुण होते ग. अंगात धमक होती, जिद्द होती. वाटायचं पै पै जोडून स्वतःचं घर घेणार म्हणजे घेणार मी. काय काय नाही केलं त्यासाठी मी. हे 10-20 रुपयासाठी ना मी लोकांकडे पापड लाटायला जा, पोळ्या लाटायला जा पैसे जोडले होते ग मी. नशीब बघ ना, तेवढ्या त्यांची नोकरी गेली आणि या घराचं भाडं देण्याचं ओझं इतकं वाढलं की स्वतःचं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न त्याच्या खाली दबून गेलं ग. तिथे बाईसाठी ना घर म्हणजे सर्वस्व असतं ग. तिच्या सगळ्या इच्छा, आकांक्षा, सगळी स्वप्न तिच्या हक्काच्या घरात असतात. ती फक्त माणसांवरच नाही तर घरातल्या भिंतींवर, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर जीव लावते. जीव अडकतो का तिचा? दिदे मी नेटाने संसार केला ग. नेटाने संसार केला पण स्वतःच घर नाही घेऊ शकले मी.
आणि याचं दुःख तुम्हाला नाही कळणार. म्हणून घर, स्वतःच्या हक्काचं घर माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि उद्या ते मला मिळणार आहे. कसंही मिळो उद्या ते मला मिळणार आहे. हे घर माझ्या नावावर होणार आहे. बस. धरू हात धरू धरू. द्या ना माझे डब्यांचे पैसे. सर अहो पैसे देण्यासाठी तुम्हाला बोलतो चला हे बघा जवळच घर आहे. ते बघा समोर दिसते ते. चला, समोर. या. आलं, इथे आलं. जवळ झाले आता. जवळ आहे? हा, एकदम जवळ आहे. हे बघा हे आमचं घर. हे नचिकेत, अरे अर्पिता कुठे आहे? अहो हळू हळू ना काकू, तिची हळद आहे आणि तीच बाहेर गेली हे जर इथे कळलं ना कोणाला तर गडबड होईल. अरे पण तुम्ही जाऊ कसं तिला तिला? आता पण अर्पिता कुठे गेली असेल आता? नाही, तुम्ही जवळच्या आहात म्हणून तुम्हाला सांगायला हरकत नाही. तिच्या डब्यांचे पैसे घ्यायला गेली ती. अरे देवा. नाही पण एव्हाना यायला पाहिजे होती ती. तिच्या क्लायंटकडे फोन केला तर कळलं की तिकडनं निघाली आहे. बाई, काय आता फोनही लागत नाहीये तिचा. पण मग कुठे गेली असेल अर्पिता? अहो मला सॉरी काकू, तुम्ही टेन्शन घेऊ नका. येईल ती, अडकली असेल कुठेतरी. हा, तुम्ही नका टेन्शन घेऊ. काकू प्लीज कोणाला काही बोलू नका. अरे हात काय जोडतोयस? नाही सांगणार कोणाला. काय काळजी करू नको, मी बघते. हा, अरे निशिकांत, अरे अर्पिता कुठे दिसत नाही. म्हणजे उत्सव मूर्तीच नाही. वेळी कार्यक्रमात थोडी गडबड झाली ना, त्यामुळे मला काही वाई येते रे. म्हणजे तुझी काळजी वाटते म्हणून विचारतो. काही प्रॉब्लेम नाही ना? अरे प्रॉब्लेम कसला आहे? अरे ती वर तयार होते. तू बस ना, बस. भाऊजी, जावई बापू आले का? नाही म्हणजे दोघांची हळद एकत्र आहे ना म्हणून विचारलं, दुसरं काही नाही. नाही आता अर्पिता तयार होते ना, जाई बापू आता येतील. अगदी वेळेवर पोहोचणार. काय नाही का? तुम्ही बसा ना, बसा बसा बसा. तरी अर्पिता कुठे आहे? आता तो परशु भाऊ विचारत होता. प्रतिभा सगळी विचारतात मला. अरे त्यांना उत्तर देता त्याचा खांब फुटलाय मला. बरं 2-3 तासात येते असं म्हणाली होती ना. आता फिरायला यायची वेळ झाली. काय सांगणार त्याला? काय करायचं? बाबा तुम्ही शांत व्हा. नाही बघा, टेन्शन मलाही आलंय. ऍक्च्युली मगाशी तिच्या क्लायंटकडे फोन केला होता. तिकडनं असं कळलं की ती ऑलरेडी निघाली. हो, पण आता तिचा फोनच लागत नाही बाबा. नाही आता माझा पण जीव असं घाबरायला झाला की काही प्रॉब्लेम नको व्हायला तिला. वा, काय मस्त पॅनिक झालेत सगळे. सॉलिड कोंडी झाली. आता विराज आल्यावर अजून मज्जा येईल. विराजच्या पैशात वाटेकरी नकोय काही तुला अर्पिता? घे, आता विराजच तुला वाटेला लावणार आहे. बाहेरचा रस्ता दाखवणार. अनिशच्या घराचा. तुझी सुपारी अनिशच्याच नावाने फुटणार. माझा तेव्हा फसलेला प्लॅन आता सक्सेसफुल होणार.
आली का ती? विराज भाऊजी आलेत. हा ग बाई, जावई बापू आले. गणू गणू एक काम कर ना, जरा बघ ना तिकडे स्टेजवर सगळं व्यवस्थित केलंय की नाही. आणि कल्याणी कुठे गेली? कल्याणी कल्याणी. हा, वर काय करतेस? खाली ये, जावई बापू आले. आरतीचं ताट घेऊन ये, आरतीचं. आले आले. दादा, मी कॉल ट्राय करते परत. नमस्कार जावई बापू या. तुमचं काय? जावई बापू नाही, नुसतं जावई. अरे बरोबर ना? आई, थँक्यू लक्षात ठेवल्याबद्दल. पाय पडतो. हो हो हो. सुखी राहा. दादा छान दिसतंय. तू पण. कल्याणी कल्याणी. आले आले. ये ग लवकर. ये धावत ये ग. अरे ओवाळ ओवाळतो. नाही नाही, तुम्ही मोठ्या आहात, तुम्ही ओवाळा. ओवाळा, अजून ओवाळा. काही फायदा नाहीये. आता श्रीमंतीचा प्रकाश नाही मिळणार आहे. बदनामीची आग लागणार आहे अर्पिताच्या नशिबाला. बाबा कोणी येणार आहे का? नाही. अच्छा, मला वाटलं. अरे बापरे. या या, तुम्हाला डेकोरेशन दाखवतो. या. अर्पिता मॅडम. वाव, छान वाटतंय सगळं. हो. अर्पिता कुठे? ती तयार होतीये. अहो सर, आजचा दिवस खूप महत्वाचा आहे ना तिच्यासाठी, आणि तुमच्यासाठी, आणि आमच्याकरता पण. हा पण नाही, हळदीसाठी इतकं काय तयार व्हायचं? ते मुलींना वेळ लागतो ना तयार व्हायला. ते आहेच. नाही पण मग तुम्ही वहिनी, तुम्ही सगळे इथेच आहात, मग तिला वर मदत कोण करतंय? नाही नाही, ते मेकअप वाले आलेत ना. हो हो, प्रोफेशनल ब्युटिशियन्स आहेत ना. हो हो सर. चला, गुड. जावई बसा ना तुम्ही. बसा. कल्याणी, जावई बापूंना काय हवं नको ते बघ, आणि जरा लक्ष ठेव. हो, ठेवते.
नमस्कार नमस्कार बसा, हो, बसा, अगं, या ना तुम्ही आई काय झालं आई? काय गरज होती तिला बाहेर पाठवायची? आई, आणि असला कुठला तोरा मिरवायचा होता म्हणून तिला अंगठीच्या पैशासाठी बाहेर पाठवलं. आता फोनही लागत नाहीये तिचं. तोंड काळं करून नाही आली म्हणजे मिळवले. काय आई काय बोलतेस तू? मग काय बोलू? माझा तिच्यावर जरा सुद्धा भरोसा नाहीये. अगं पण म्हणून तू बाबा, हे आपलं पण चुकलंच जरा. निदान मी तरी तिच्याबरोबर जायला पाहिजे होतं. अरे हो रे बाबा. कुठल्या अडचणीत नसावी ती म्हणजे झाला. तिथे ना एक एक मिनिट जड जातोय. काय करावं कळत नाहीये. हे म्हणजे तोंड दाबून मुक्याचा मार झालाय. हे आधी कळायला पाहिजे होतं. अगं हो ग बाई. नचिकेत एक काम कर, मागच्या दरवाजाने बाहेर जा आणि बघ कुठे आहे ती. आणि ऐक, येताना तिला घेऊनच परत यायचं. हं? चल. तू चिडचिड करू नाही करते, जा बा. कविता, खरं सांगू का, बराच वेळ झाला आम्हीही कोणी अर्पिताला पाहिलं नाहीये ग. तसं म्हटलं तर आपल्या अर्पिताला नटाय मुरड्याची हौस नाहीच आहे. हो ना. मग एवढा वेळ का लागतोय? अगं जावयांना एवढा वेळ ताटकळत ठेवणं बरं नाही. कल्याणी, बाळा जा बरं, अर्पिताचं झालं का बघून ये. आणि हो, घेऊनच ये तिला येताना. हो हो, बघते बघते. नचिकेत शोधायला गेला तोही आला नाही. नाही, बाहेर बघितलं मी सगळीकडे, नाही अर्पिता. दादा, आय फील लपवण्यात काही पॉइंट नाहीये. उगाच मिसअंडरस्टँडिंग्स वाढतील. इट्स बेटर जे खरं आहे ते आपण विराज सरांना सांगून टाकूया आणि पोलिसांना इन्फॉर्म करूया आता. पोलीस? अक्कल आहे का काही? मूर्खासारखं काय बोलतीस? हे बघा, तुम्ही एक काम करा, तुम्ही दोघं सतत तिला फोन करत राहा, सतत. हं? आणि तुम्ही बाहेर फक्त होला हो करा. हा, मी येते, विराज सरांकडे जाते. काय करताय? अर्पिता मॅडम, अर्पिता मॅडम,
बसा ना तुम्ही. आई काही प्रॉब्लेम झालाय का? प्रॉब्लेम नाही नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. ते काय झालंय, तिची हेअरस्टाईल तिच्या मनासारखी झाली नाही ना, आणि परफेक्ट दिसली नाही तर विरा सर नाराज होती असं म्हणत होती ती. हो ना ग? पण मी काय म्हणते, आता हळदीचा मुहूर्त सुरू झालाच आहे, तर तुम्हाला पहिली हळद लावून घेऊया का आपण? आई, माझी आणि अर्पिताची एकत्रच हळद करणार होतो ना आपण. एकत्र? हा हा हा, ती होणारच आहे. कसं आहे ना, पण तुम्हाला आधी हळद लावली पाहिजे. शास्त्र कसं आहे, म्हणजे नवरदेवाची उष्टी हळद नवरीला लावतात, मग तुम्हाला हळद पहिली लावावी लागेल ना. म्हणजे तुम्हाला हळद लावली की मग तिला बोलवणार, आणि मग तुमची उष्टी हळद तिला लागणार. हो की नाही ग? हा. नाही, मला वाटतं आपण थांबूया, येऊ दे तिला. हो. अहो ते काय ना, असंच असतं. आधी हळद तुम्हालाच लागणार, नंतर तिला लागणार. शास्त्र हे असंच असतं. ते एकत्र हळद वगैरे हाऊस फक्त. आणि शास्त्र महत्वाचं. बरोबर. पाऊस वगैरे सगळं नंतर. या जावई बापू या. जावई बापू नाही, नुसतं जावई म्हणायचं. हो ना? हो हो या जावई या. हो, या ना या. या. पिता मॅडम, हो तुम्हाला पाणी हवंय का? सगळे आम्ही बॅगला हात लावतो तुमच्या. पिता मॅडम, पाणी घ्या, पाणी घ्या, पाणी घ्या. सावकाश 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 सावकाश. आई कुठे राहिली अर्पिता? म्हणजे इतका वेळ का लागतोय तिला? मी एवढा सगळा घाट घातलाय कशासाठी? आमची एकत्र हळद होणार होती ना, मला हळद लागते साधं बघायला सुद्धा नाहीये ती. येईल येईल ती. मला काय वाटतं नाही, मी गेल्याशिवाय ती येणार नाही आता खाली. जाच तुम्ही. मी घेऊन येतो. नाही, नाही, जाऊ दे, हो. मी घेऊन येतो तिला. एक मिनिट जावई, अहो येईल ना ती, येईल ती. तुम्ही बसा ना. बाबा ऐका ना, मी अर्पिताला ओळखतो, मी गेल्याशिवाय ती यायची नाही. मी घेऊन येतो तिला. अहो माझं ऐका जावई, तुम्ही बसा ना. अहो ते येईल ना. बाबा थांबा, घेऊन येतो बाबा, थांबा तू. अहो थांबा. ती घरात नाहीये, ती घरात नाहीये, ती घरात नाहीये. म्हणजे अर्पिता घरात नाहीये. कोणी आहे का? कोणी आहे का बाहेर? दरवाजा उघडा, आम्ही अडकलो इथे आतमध्ये. नॉट डन. बाबा तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती मला. आज हळदीचा इव्हेंट असताना तुम्ही तिला घरातनं बाहेर कसं जाऊ दिलं बाबा? आता फोन लागत नाहीये तिचा.
कुठे गेली तुम्हाला माहित नाहीये. तिला काय झालं असेल तर कसं शोधायचं तिला आता? शोधायचं कसा? तिला काय झालं असेल तर हॅलो जगदाय, ऐक, अर्पिता मॅडमना शोधायचं आहे. तुमच्याकडचे सगळे सोर्सेस वापरा. मला लवकरात लवकर रिपोर्ट्स द्या. निशिकांत, निशिकांत, अरे काय चाललंय हे? तुझ्या मुलीची कुंडलीच खराब आहे का? अरे लग्नाचा खेळ खंडोबा झालाय तिच्या. काय तुम्ही हे सगळं बघत नाही का रे? कविता, अगं आजच्या दिवशी तू तुला बाहेर का जाऊ दिलंस? यांना विचार. भाऊजी, बाबा, कुठे गेली अर्पिता? इतकं काय महत्वाचं काम होतं? कोणाचा हात धरून पळून गेली की काय? कोण बोललं हे? कोण बोलला? अर्पिताबद्दल असं वेडवाकडं बोलायची हिंमत कशी झाली तुमची? ओळखता ना तुम्ही तिला? अतिशय निर्मळ मनाची आणि निर्मळ चारित्र्याची मुलगी आहे ती. असं कसं बोलू शकता तुम्ही तिच्या बाबतीत? अहो, आपली अर्पिता अशी करू शकत नाही. कुठेतरी अडकली असेल ती. बरोबर आहे, बरोबर आहे. ती कधीच असं करू शकत नाही. आणि आमच्या घरातली मुलगी तर पळून जाऊच शकत नाही. तिला जे काय करायचंय ना तिने अगदी समोरासमोर केलं असतं. मागच्या वेळी ते अनिश बरोबर तिला लग्न करायचं नव्हतं, तिने समोरासमोर सांगितलं होतं. तिच्यावर संकट आलं असेल. ती कधीच चुकीचं काही करू शकत नाही. मग कुठे गेली आहे अर्पिता? कुठे गेली? हो अर्पिता मॅडम, काय झालं? अर्पिता मॅडम, अर्पिता मॅडम, अर्पिता मॅडम, अर्पिता मॅडम, हा सगळं काय प्रकार आहे? तुम्ही मेसेज केलात मला, हे काय चाललंय सगळं? अर्पिता मॅडम, कोणी आहे का? अर्पिता कुठे गेली कोणालाच माहित नाही. तिच्या फॅमिलीला पण माहित नाही. वाव, कळतंय का नचिकेत दादा? अर्पिता गायब आहे. उद्या नाही, आज सकाळी 10:30 वाजता माझ्या आणि अर्पिताच्या लग्नाचा मुहूर्त आहे. कसं शोधायचं तिला आता? कुठे शोधायचं? हा जगदाई बोला. एक मिनिट. तुम्ही हे सांगायला मला फोन केलायत की तुम्हाला माहित नाही ती कुठे आहे? प्लीज 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 प्लीज
आम्ही खूप प्रयत्न केले आहेत तरी सापडली नाही वगैरे फालतू एक्सप्लेनेशन मला नको आहेत आता. ठेवा फोन. एक काम करतो, मी राठोडला सांगतो वशिला वापरून आउट ऑफ द वे जाऊन अर्पिताला शोधून काढ. वा वा वा, काय मस्त मज्जा येते. अख्खी चाळ जागी आहे. बिचारी उपाशी आहे, वाट बघतीये लाडकी अर्पिता कधी येते. आणि तिकडे अर्पिता अनिशच्या कॅमेरात कैद होत असेल. अर्पिता मॅडम, अर्पिता मॅडम, अर्पिता मॅडम, मला भूक लागली आहे का? ठीक आहे. काय झालं होतं? तुम्ही नशेत होतात. कोणी काही खायला दिलं का तुम्हाला? हा, हे घ्या. तुम्हाला पाणी. बाबा आपलं चुकलंच. आपण अर्पिताला एकटीला उगीच जाऊ दिला नाही. मुळात तिला जाऊ द्यायलाच नको होतं. तिथे कोणत्या संकटात असेल काय माहिती. मी काय म्हणतो बाबा, आता तसंही सगळ्यांना सगळ्या गोष्टी कळल्या आहेत. आपण पोलीस कंप्लेंट करायची का? नचिकेत, आपण थोड्या वेळ थांबूया. विराजने आताच पोलिसांना फोन केलाय. तर त्यांना विचारून आपण ठरवू पुढं काय करायचं ते. ते बरोबरच आहे. ते ऑलरेडी वैतागलेत. असं आपण काहीतरी केलं तर अजून चिडतील. उगाचच नाही म्हणत मी. जन्माला आल्यापासून हेच केले ते अपशकुन. आता मुहूर्तावर पुसली तरी उपकार होतील आपल्यावर. आता असते 10:30 वाजते. अर्पिता मॅडम, अर्पिता मॅडम, अर्पिता मॅडम उठा. समीर,
तुम्ही तुम्ही इथे काय करताय? हे काय पण मी कुठे आहे? मी 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 इथे काय? मला मॅडम सावकाश. हे सगळं काय आपण काय करतो इथे? तेच विचारतोय, तुम्ही इथे कशा आल्या? मी 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 डब्यांचे पैसे घ्यायला घराबाहेर पडलेले, तिथे कोणीतरी मला प्रसाद दिला आणि मग कोणीतरी मला काहीच आठवत नाहीये, काहीच आठवत. मॅडम तुमचा मेसेज आला मला, मी तुम्हाला मदत करायला इथे आलो. हे शटर वगैरे सगळं बंद केलं होतं, ते आत्ता उघडलंय. चला आपल्याला इथून निघायला हवं. आज रात्री हळद आहे माझी. दुसरा दिवस उजाडलाय अर्पिता मॅडम. हे बघा, चला. म्हणजे म्हणजे रात्रभर मी इथेच अडकलो होतो. हर्षाली, हे हर्षाली, उठ, सकाळ झाली, चल घरी. नाही, अर्पिता दी आल्याशिवाय मी नाही येणार. रात्र उलटून गेली आहे, आपण बसू नये. आणि अर्पिताही अजून आली नाहीये. काय झालं असेल? अख्खी रात्र झाली तरी अर्पिता आलेली नाहीये. मगाशी कोणीतरी म्हणालं तसं खरंच पळून गेली असेल का ती? तिला पहिल्यापासून नव्हतंच करायचं लग्न माझ्याशी. तसं जर तिनं केलं असेल तर सोडणार नाही तिला. चिटिंग करणं महागात पडेल. लग्न, माझं लग्न आहे 10:30चा मुहूर्त आहे. मला घरी जायचंय. विरासर सावकाश. आई बाबा वाट बघत असते. मी घरी पोचायला पाहिजे. पण डोक्यावरून पाणी गेलंय. पोलीस कंप्लेंट करायलाच हवी. हो बाबा, आपण करून. दादा, बाबा तुम्ही थांबा, मी आणि दादा जातो. हो असं काय बोलताय तुम्ही? तुमच्या अंगाला हळद लागली आहे. बाबा ठीक आहे,